गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या आमच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आदूला तर सुट्टी लागली होती, परंतु तो रेडी झाला होता कारण आम्हाला करायचं होतं त्याचं फोटोशूट. त्याचा 5th बर्थडे येतो तर त्यासाठी आम्ही त्याचं फोटोशूट करणार होतो, म्हणून आद्विक रेडी झाला होता. अगदी एवढंसं माझ्या कुशीत असणारं माझं पिल्लू इतकं मोठं कधी झालं समजलंच नाही. पण आदू कितीही मोठं झाला तरी माझ्यासाठी छोटंसं बाळच आहे. ही इज माय हिरो. मागच्याच हप्त्यात गावी जाऊन आलो तरी यावेळी आम्ही परत घरी चाललो होतो, कारण की आदूचा 5th बर्थडे सेलिब्रेशन हे आम्ही घरीच करणार होतो. मात्र यावेळी आमच्या खूप साऱ्या बॅग होत्या, कारण आद्विकच्या बड्डेमुळे सामानाची शॉपिंग जरा जास्तच होती. मग घरी आल्यावर बॅगेंचा असा पसारा झाला. आद्विकचा बड्डे होता म्हणून आम्ही छोट्या मुलांसाठी रिटर्न गिफ्ट घेतले होते, तर आम्हाला त्याची पॅकिंग करायची होती. तसंच लहान मुलांना गिफ्टसोबत देण्यासाठी आम्ही पॅकेटचे केक आणले होते आणि सगळ्यात अगोदर ताव त्याच्यावर आदूनीच मारला. चला, बड्डे तर आदूचा होता म्हणून पहिला अधिकार सुद्धा आदूचाच झाला. चला तर मग आमचं जे काम होतं की गिफ्ट रॅप करायचे ते आम्ही करायला सुरुवात केली. खरं तर आद्विकचा बड्डे डिसेंबरच्या लास्ट वीकमध्येच होता, परंतु काही कारणास्तव मी त्या व्हिडिओ अपलोड नाही करू शकले, म्हणून मी आत्ता त्या व्हिडिओ एडिट करून अपलोड करते. आमचं चालू होतं काम, परंतु आद्विकला आम्ही झोपल्याशिवाय झोप येत नाही, त्याची मस्ती चालूच होती. नंतर आम्ही आमचं काम कंप्लीट केलं आणि झोपण्याची तयारी केली. तर असं होता आमचा आजचा दिवस आणि नेक्स्ट डेला होता आद्विकचा बड्डे. तर आद्विकच्या बड्डेसाठी आम्ही काहीतरी नवीन प्लॅन केलं होतं, तर तेही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. आद्विकचा 5वा बड्डे हा स्पेशल होता, कारण तो त्याच्यासाठी मेमोरेबल राहील अशा पद्धतीने आम्हाला सेलिब्रेट करायचा होता. मुलांना पहिला बड्डे सेलिब्रेट केलेला नक्कीच आठवणीत राहत नाही, परंतु 5 वर्षाचं झाल्यानंतर 5th बड्डे सेलिब्रेट केलेला नक्कीच त्यांच्या आठवणीत राहतो. म्हणून म्हणलं की आपल्यासाठी एन्जॉय म्हणून त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.